तुम्ही गवार खात असाल तर अभिनंदन, पण जर खात नसाल तर तुम्ही स्वतःला मोठा फायदा गमावत आहात. नमस्कार मंडळी. आपण रोजच्या आयुष्यात अनेक भाज्या खात असतो, पण काही भाज्या अशा असतात ज्या आपल्याला दिसायला साध्या साध्या वाटतात आणि त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्या छोट्याशा भाज्यांमध्ये इतकी जबरदस्त ताकद दडलेली असते की त्या आपल्या संपूर्ण शरीराचा ताळमेळ बदलू शकतात. अशीच एक भाजी म्हणजे गवार. हो, आपण रोज स्वयंपाकात अनेकदा पाहतो, पण तिचे चमत्कारिक फायदे माहिती नसतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की गवार खाल्ल्यावर शरीरात कोणकोणते बदल घडतात, कोणाला ही भाजी खाणं आवश्यक आहे, कोणाला टाळावी आणि गवारचे गुण 100% कसे मिळवावे. गवार ही कोहळी हिरवी तंतुमय भाज्यांमध्ये येणारी एक अत्यंत पौष्टिक भाजी आहे. भारतात ती स्वस्थ, सहज उपलब्ध आणि पचायला अतिशय हलकी मानली जाते. गवारमध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्याशिवाय विटॅमिन ए, सी, के, फोलेट, प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स या सगळ्या गोष्टी एकत्र मिळतात. या एकाच भाजीत इतके पोषक घटक मिळतात की पचन, हृदय, हाडे, त्वचा आणि रक्तदाब हे सर्व विभाग यातून लाभ घेतात. गवारमध्ये असलेलं नैसर्गिक फायबर आतड्यांमध्ये मऊ हालचाल निर्माण करतं, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठता, गॅस, पोटफुगी किंवा सतत जडपणा जाणवतो त्यांनी आठवड्यातून 2-3 वेळा गवार पक्की खावी. गवारमध्ये ग्वार गम नावाचं खास फायबर असतं जे रक्तातील साखर खूप हळूहळू वाढू देतं, त्यामुळे जेवणानंतर अचानक साखर वाढणं टळतं. म्हणूनच डायबिटीस असलेल्या लोकांसाठी ही भाजी सोन्याहून पिवळी आहे. गवार शरीरातल्या वाईट चरबीला म्हणजे LDL ला कमी करते आणि चांगली चरबी म्हणजे HDL ला वाढवते. यामुळे ब्लॉकेज होण्याची शक्यता कमी होते, हृदय निरोगी राहतं आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकून राहते. गवारमध्ये कॅलरी कमी आहेत पण फायबर जास्त आहे, म्हणजे पोट लवकर भरतं, भूक कमी लागते आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतं. वजन कमी करणाऱ्या डाएटमध्ये गवार ही एकदम परफेक्ट भाजी आहे. गवारमध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटॅमिन के हे हाडांना मजबूती देतात. ज्यांचे सांधे दुखतात, गुडघ्याला त्रास होतो किंवा वय वाढतंय त्यांनी गवार जरूर खावी. गवारमध्ये फोलेटचे प्रमाण खूप चांगलं असतं, जे बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेपासूनही संरक्षण मिळतं. गवार शरीरातील घाण, विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता वाढवते. रक्त स्वच्छ राहिलं की त्वचा आपोआप चमकदार होते, पिंपल्स कमी होतात आणि चेहरा तजेलदार दिसू लागतो. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला आजारांपासून वाचवतात. लहान मुलांना, वृद्धांना आणि सतत थकवा जाणवणाऱ्या लोकांना ही भाजी एकदम फायदेशीर आहे. गवार हृदयासाठी नैसर्गिक कवचाप्रमाणे काम करते. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून रक्तवाहिन्या निरोगी ठेवते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. ज्यांना सांधेदुखी, सूज, स्नायूदुखी किंवा लवकर दम लागतो अशा लोकांनी गवार खाल्ल्यास सूज कमी होते आणि शरीर हलकं वाटू लागतं. गवारचे गुण 100% मिळवायचे असतील तर ती जास्त तळलेली किंवा मसालेदार बनवू नका. गवार उकडून, हलक्या तेलात परतून, गवार भोपळा, गवार बटाटा किंवा गवारची साधी कोरडी भाजी अशा प्रकारे खाल्ली की तिचे पौष्टिक गुण कमी होत नाहीत. परंतु ज्यांना पोटात गॅस, ॲसिडिटी किंवा खूपच फुगणं होत असेल त्यांनी सुरुवातीला कमी प्रमाणात खावी. थायरॉइड असलेल्या लोकांनीही प्रमाणात खाणं उत्तम. एकाच वेळी खूप जास्त खाल्ली तर गॅस वाढू शकतो. मित्रांनो, गवार ही भाजी दिसायला कितीही साधी असली तरी तिच्यातली ताकद मात्र जबरदस्त आहे. ती रक्त सुधारते, पचन सुधारते, वजन कमी करते, हाडे मजबूत करते, हृदयाचं रक्षण करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरात शांतपणे, हळूहळू पण खूप सकारात्मक बदल घडवते. अशी माहिती तुम्ही कुटुंबियांपर्यंत पोहोचवलीत तर त्यांच्या आरोग्यातही मोठा बदल घडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर, व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रफुल्ला स्मार्ट टिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.